मित्रांनो, आज एक दिवसभर एकच चर्चा आहे, ती म्हणजे शाईची। आपल्या मतदानानंतर आपल्या बोटावर इंक केलं जातं, शाई ओढली जाते, ती शाई बोटावरून निघून जाते। असेच व्हिडिओ आपल्याला सोशल मीडिया आणि बातम्यांवर दिसतात। मी सुद्धा मतदान केलं आणि मी सुद्धा करून बघितलं की शाई नक्की निघते का। नुसत्या एका सॅनिटायझरनी माझ्या बोटावरची शाई सुद्धा निघून गेलेली आहे। यावर आम्ही निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया सर्वात आधी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काय उत्तर दिले आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले आणि पुन्हा निवडणूक आयोगाने काय उत्तर दिले, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका। महापालिका मतदान केंद्रावरती बोटावरती शाईऐवजी मार्कर लावला जात आहे, पण हा मार्कर पुसला जात असल्याच्या घटना या समोर आलेल्या आहेत। बोटावरती मार्कर वापरताना नखावरील शाई ही पुसली जाते। मुंबई महापालिका आयुक्तांकडून असं मान्य देखील करण्यात आलेलं आहे। मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है, अब इसको मिटा के दिखाइए। देखिए कहीं मिट रहा है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है। ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो, इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए। मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए, चुनाव निष्पक्ष होने चाहिए। लेकिन हर चीज पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना है, गलत बात। आज सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मार्कर पेनची शाई ही पुसले जात आहे। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात एक संभ्रम पसरवला जात आहे। त्याबद्दल माझं सांगणं आहे की ही शाई जी आहे ती इंडेलिबल इंक आहे आणि इंडेलिबल इंक भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरतो तीच इंडेलिबल इंक आहे, मात्र ती मार्कर पेनच्या स्वरूपात आहे। आणि हे मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे 2011 पासून हे मार्कर पेन वापरत आहे आणि यामध्ये ही शाई आहे, ही शाई ॲक्च्युली पुसली जात नाही आणि विशेष करून ही शाई एकदा लावल्यानंतर त्याच्यामध्ये एक साधारणतः 12 ते 15 सेकंडमध्ये ती ड्राय होते आणि तितक्या कालावधीमध्ये मतदार हा मतदान केंद्रामध्येच असतो आणि या शाईविषयी कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न करणे किंवा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हे बाहेर प्रसारित केले जात आहे आणि एक मतदारांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे। हा आता निवडणूक आयोग जसं म्हणते संभ्रम आहे की मतदारच खोटं बोलतायत, काय ऐकायचं तुम्हीच सांगा।